माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपीराइट व ट्रेडमार्क ॲक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इसमांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि 2 पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांची पथक तयार करून कॉपीराइट व ट्रेडमार्क ॲक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इसमांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना ITC कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना माहिती मिळाली आहे की सांगली शहरातील गणपती पेठ येथील श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेक कंपनीचे सिगारेट पाकिटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केली आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली शहरातील गणपती पेठ येथील श्री गजानन स्टोअर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेल्या इसमास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव बिरमा करमचंद गिडवानी, वय वर्ष 50, राहणार क्रांती हॉस्पिटल मागे सांगली असं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला। ITC कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचं निदर्शनास आल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना ITC कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बहुलेकर यांना माहिती मिळाली की मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स यांच्या दुकानात गोल्ड फ्लेक कंपनीचे नकली सिगारेटची विक्री करत आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेल्या इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्याचं नाव व गाव विचारलं। त्यानं त्याचं नाव मुजाहिद मेहबूब चौधरी, वय वर्ष 38, राहणार पटेल एम्पायर रेवनी गल्ली मिरज असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि ITC कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला। ITC कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून सदर पाकिटावरील युनिक ID एकच असून तो फेक असल्याने गोल्ड फ्लेक ड्यू हे सिगारेट नकली असल्याचं निदर्शनास आल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत।